नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 30 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 30 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। पण 30 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव, हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर आपणास जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 30 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। पण 30 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी कशी आहे, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा 30 तारखेपर्यंत सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे 30 तारखेपर्यंत कसे राहणार सोयाबीनचे भाव, या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो सध्याच्या कंडिशनला $10 प्रति बुशेल्स पासून आपल्याला $10.5 प्रति बुशेल्सच्या दरम्यान दिसतोय। तुम्हाला सांगतो 30 तारखेपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात अजिबात बदल होणार नाही आणि सोयाबीनचा बाजारभाव हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सिबॉटवर आपल्याला 30 नोव्हेंबर पर्यंत $10 प्रति बुशेल्स पासून $10.5 प्रति बुशेल्सच्या दरम्यान दिसणार आहे। याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील सोयाबीनच्या भावासाठी कोणत्याही पद्धतीचे संकेत असणार नाही। म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार पण नाही आणि घटणार पण नाही। जे काय होणार आहे ते देशातील असणाऱ्या कारखान्यांमुळे देशात ज्या घडामोडी घडतील त्याचा सोयाबीनच्या भावावर परिणाम होणार। मग आता जाणून घेऊया की देशात 30 तारखेपर्यंत कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात आणि यांचा 30 तारखेपर्यंत सोयाबीनच्या भावावरती कसा कसा होणार परिणाम आणि या परिणामामुळे अखेर 30 तारखेपर्यंत कसे राहणार सोयाबीनचे भाव। तर आता देशातील एकंदर परिस्थिती या ठिकाणी समजून घेऊयात। देशात आपण जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला मागणीपेक्षा पुरवठा अधिक आहे। आपल्या सर्वांना माहित आहे सोयाबीन उत्पादनाचा विचार केला तर 2 राज्य महत्त्वाची आहेत, एक महाराष्ट्र आणि दुसरं मध्य प्रदेश। आणि महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुका आहेत। जोपर्यंत निवडणुकांचा निकाल लागत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं सोयाबीनची असणारी निश्चित दिशा कळणार नाही, म्हणून व्यापारी सोयाबीनचा जास्त स्टॉक करणार नाही आणि मोदी सरकार सुद्धा सोयाबीन खरेदीच्या मूडमध्ये दिसत नाही। ते सगळं होईल 23 तारखेनंतर। ओव्हरऑल सिच्युएशन मध्ये मागणी आणि पुरवठ्यात जो गॅप असायला पाहिजे तो 23 तारखेनंतर दिसेल। सध्या भाव पातळी 3800 ते 4300 दरम्यान आहे,
पण तुम्हाला सांगतो इथं भाव काही टिकणार नाहीत. इथून 100% भावात तेजी येणार आणि भाव पातळी 100% ही जी आहे ती आपल्याला 30 तारखेपर्यंत कुठून कुठपर्यंत जाताना दिसणार तर लक्षात घ्या. कमीत कमी भाव पातळी 4200 ते जास्तीत 4700च्या दरम्यान 30 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. पण तुमच्या मनात 4805 भाव असेल तर मला वाटते ही भाव पातळी तुम्हाला सध्याच्या कंडिशनला काही मिळू शकत नाही. यासाठी डिसेंबर अथवा जानेवारीची वाट बघावी लागेल. पण सध्याच्या भावामध्ये सोयाबीन विक्री करण्यापेक्षा नोव्हेंबर महिन्यात थांबून जर डिसेंबर जानेवारी महिन्यात थोड्या तेजीमध्ये सोयाबीन विक्री केलं तर मला वाटते कुठेतरी फायदा होईल. शेवटी आपल्यापासलं सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण सत्सग विवेकबुद्धीने विकावं एवढाच आपणास सल्ला. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.